रामकृष्ण हरी आणि आदेश। आज कालभैरवनाथ महाराजांची जयंती, शिवाचा अवतार। आणि आज या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण प्रत्यक्ष संवाद करतोय, भेटतो आहे बडे बाबा म्हणजे दादा गुरु मत्स्यनाथ महाराज यांच्या मायंबा देवस्थानामधून। आपल्या सर्वांना दिसत असेल समाधी स्थान दादा गुरु मत्स्यनाथ महाराजांचं। नाथ संप्रदाय म्हटला की त्याच्यात गुरु आणि शिष्यांची जोडी आली, गुरु आणि शिष्य परंपरा अधिष्ठित झाली आणि हाच प्रवाह पुढे नेत असताना प्रत्यक्ष भगवान गुरु आदिनाथांनी प्रथम उपदेश जो केला तो उदयनाथ पार्वतींना केला। त्याचा उल्लेख आपल्याला अनेकोत्तम अभंगांमधून, महाराष्ट्रीयन अभंगांमधून, नवनाथ भक्तिसरामधून सापडतो। परंतु प्रामुख्याने जर आपण एकंदरीत सर्व नाथ संप्रदायाचा सुद्धा अभ्यास करतो पाहिलं किंवा नाथ संप्रदायाकडे लक्ष देऊन जर समजा पाहिलं तर इथे गुरु आणि शिष्य ही परंपरा, गुरु आणि शिष्य ही शिक्षण पद्धती सुरू राहावी म्हणून मच्छिंद्रनाथ दादा गुरु मत्स्यनाथजी महाराज यांची व्यवस्था केल्या गेली। मग ही व्यवस्था केल्या गेली असं कसं काय म्हणता येईल तर या संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये गुरु गोरक्षनाथ महाराज जर आम्ही प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार म्हणवला जातो तसा उल्लेख तुम्हाला भागवत महापुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये, योग विष्कृतीमध्ये सापडतो। परंतु मग दादा गुरु मत्स्यनाथ महाराज म्हणजे कोण तर इथे नवलाचा विभाग येतो की दादा गुरु मत्स्यनाथजी महाराजांना आम्ही माया रूपी म्हणतो। मग आता याचा पुष्कळदा उल्लेख आपण माया मच्छिंद्र पण करतो। आता या माया मच्छिंद्र याचा अर्थ काय होईल तर तो सर्वांना आवडेल बरं का, तो ऐकायला सुद्धा पाहिजे। माया मच्छिंद्र म्हणजे जादू टोणे तंत्रमंत्रवाला माया नाही बरं का। तर माया मच्छिंद्र म्हणजे काय तर ओंकार आदिनाथ म्हणजे प्रत्यक्ष ओंकार असलेल्या निर्गुण तत्वांनी आदिनाथ या रूपाने अवतार घेतला। उदयनाथ पार्वती म्हणजे आई पार्वतीने धरत्री स्वरूप म्हणजे धरती पृथ्वीचं प्रतिनिधित्व म्हणून नाथ संप्रदायामध्ये उपदेश घेतला। आणि विष्णू भगवान ज्याला आपण मायाकारक म्हणतो, मायेला जर समजा तोडायचं असेल, बघा बरं का, हे फार सुंदर आहे, सर्वांनी जातीने ऐकावं की या मायेला जर तोडायचं असेल, या मायेचं बंधन जर समजा त्यागायचं असेल आणि पलीकडे आत्मोद्धार जर करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथे कुठेतरी माया ही ज्याच्या पायी प्रसरित होते आणि जो मायेला कंट्रोल करू शकतो म्हणजे हे ऐसी हे महददादी माया असं ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात, तर ही माया भगवान विष्णूंची आहे। रामचरित मानसमध्ये सुद्धा काय म्हणतात, अति प्रबल रघुपती की माया। आणि अशा या विष्णूंनी, भगवान विष्णूंनी नाथ संप्रदायामध्ये बडे बाबा म्हणजे दादा गुरु मत्स्यनाथ महाराज यांच्या रूपाने स्वतः नाथ संप्रदायामध्ये दीक्षित झाले म्हणून आपण त्यांना माया रूपी म्हणतो बरं का। माया रूपी म्हणत असताना त्या माया या शब्दाचा जादू टोण्याशी काही संबंध नाही। ते माया रूपी का बरं म्हणतात कारण की ते प्रत्यक्ष या संपूर्ण जगाला चालवणाऱ्या, या संपूर्ण जगाला चलित करणाऱ्या भगवान विष्णूंचं प्रतिनिधित्व करतात। आणि हा विष्णूच आहे जो जगाचं पालन करतो। आणि संपूर्ण नाथ संप्रदाय ज्या पद्धतीने समृद्ध आहे बरं का, म्हणजे ज्याला आपण म्हणतो इनबिल्ट आहे, तर हा नाथ संप्रदाय गजानन गणपतीपासून, ओंकार आदिनाथांपासून, धरित्री माता पार्वतीपासून तर प्रत्यक्ष भगवान विष्णूंपर्यंत सर्वांना सोबत घेऊन आपल्या शिष्यांना अतिप्रबळ अशा अध्यात्म मार्गाकडे मार्गस्थ करतो, बरोबर। म्हणून आम्ही दादा गुरु मत्स्यनाथजी महाराजांना मायारूपी म्हणतो। मायारूपी या शब्दाचा पुनश्च एकदा अर्थ सांगू इच्छितो। मायारूपी या शब्दाचा अर्थ ज्याला आपण माया मच्छिंद्रा म्हणतो, माफ करा थोडंसं नेटवर्क इथे कमी आहे, बडे बाबांचा दरबार बडा आहे त्यामुळे बडे बाबांचे तसे हे पण फार विहंगम आहेत आणि त्यामुळे थोडा नेटवर्कचा इश्यू होता। मी मंदिराच्याच परिसरात आहे, कालभैरवनाथ महाराजांची आज जयंती आहे आणि प्रत्यक्ष शिवाचा अवतार असलेल्या कालभैरवनाथ महाराजांच्या जयंतीच्या दिनी आपण इथे बडे बाबांच्या समक्ष माया मच्छिंद्र या शब्दाचा अर्थ जाणून घेतो आहे। मी पुनश्च एकदा याचा सारांश सांगू इच्छितो आणि आपल्याला सर्वांना ते सांगणं आवश्यक आहे, ते माहिती असलं पाहिजे। माया मच्छिंद्र या शब्दाचा अर्थ कुठेही जादू टोणा
किंवा माया असा होत नाही, तर मच्छिंद्रनाथ भगवान म्हणजे दादागुरु मत्स्यनाथजी महाराज हे या नवनाथ संप्रदायामधले भगवान विष्णूंच्या स्वरूपात प्रगट झालेले असल्यामुळे आपण त्यांना मायारूपी दादा मत्स्येंद्रनाथजी महाराज म्हणतो. आणि जेव्हा कधी हा विष्णू भगवान आदिनाथ शंकर जे ओंकार स्वरूप आहे यांच्या अध्यक्षतेखाली नाथ संप्रदायामध्ये प्रवेशित होतो, तिथे पुनश्च या जगताचं चालन करण्यासाठी, अध्यात्म जागृत राहण्यासाठी, तुमचा आणि माझा उद्धार करण्यासाठी परत याच मायेला काबूत करणाऱ्या, मायेला टाळू शकणाऱ्या आणि मायेला समजून सांगणाऱ्या दादागुरु मत्स्यनाथ महाराजांच्याच रूपाला गुरु म्हणून स्वीकार करणारा सुद्धा गुरु गोरक्षनाथ शिवस्वरूप असतो बरं का. शंकर आणि विष्णूचं भांडण कुठेच नाहीये. नाथ